मी सौ सीमा संजय शाह राहणार कोल्हापूर. माझा व्यवसाय आहे मोहक लस्सी सेंटर. लहानपणापासून मला उद्योजक व्हायची फार इच्छा होती. त्याप्रमाणे मी लहानपणापासूनच ही सगळी तयारी चालू केलेली होती. 8वीला इकॉनॉमिक्स घेतलं. इकॉनॉमिक्सनंतर 10वी झाल्यानंतर कॉलेजची कॉमर्सची डिग्री घेतली. डिग्री घेतल्यानंतर लग्नाचं चालू झालं. लग्नाचं चालूनंतर असं वाटायचं की आपला नवरा व्यापारी असेल तरच आपण व्यापारी बनू. त्याप्रमाणे झालं. पण माझं शेवटी सर्व्हिस असणारे संजय शाह यांच्याशी माझे लग्न झालं. लग्न झाल्यानंतर एक थोड्या वर्षानंतर त्यांच्यावर एक प्रतिकूल परिस्थिती अशी आली की त्यांना नोकरी सोडायची वेळ आली. आणि त्यानंतर तर मला बेकारीची इतकी अवस्था आली. पण ते मला सांगत आले की मी आता नोकरी सोडली तर मला इतका आनंद झाला की खरोखर त्यावेळेला माझी उद्योजक वृत्ती इतकी निर्माण झाली की खरोखर आता आपण काहीतरी करू शकतो. आणि जी पूर्वीची साठवलेली जी ज्ञानाची शिदोरी होती ती शिदोरी गोळा करून जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन मी पुढच्या व्यवसायाची तयारी केली. तिथं फक्त एकच सांगितलं की तुम्हाला स्वतःच्या नावावर जागा पाहिजे. ती जागा घेण्यासाठी मी सासऱ्यांच्याकडून 3 पिढीच्या वाटण्या करून माझी 9/45 ही जागा घेतली. पण माझ्याकडे भांडवल नसल्याकारणानं मी असा व्यवसाय निवडला की सकाळी भांडवल घातलं की संध्याकाळी पैसा कवर. ह्यासाठी मी हा स्नॅक्स चालू केलं. त्यासाठी सकाळी 5 वाजल्यापासून चहा विकत होते. नंतर स्नॅक्स चालू केलं. नंतर कस्टमरांनीच मला हे केलं, रिक्वायर केले की मॅडम पलीकडे लस्सीच दुकान आहे, तुम्ही लस्सी का चालू करत नाही. त्यावेळेला ऑक्टोबर हिट पण होते. लगेच कस्टमरांचं मी मनावर घेतलं आणि लस्सी आणि ताक चालू केलं. लगेच तिसऱ्या दिवशी मला लेटर आलं की मॅडम असं इतकं सुंदर तुमचं मलईवादक ताक आहे, मलईदार लस्सी आहे, अशीच क्वालिटी ठेवली तर तुमचं एक दिवस दुकान नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. त्या ह्यानं माझ्या मनाला उत्तुंग झेप घेतली. आणि मग मी माझी उद्योगाची रेलचाल इतकी छान चालू केली की रात्रंदिवस तोच विचार डेव्हलप कसं करायचं, काय कसं करायचे, हप्ते कसे फेडायचे, ह्या ह्याच्यामध्ये मी स्नॅक्स थोडं कमी करून दूध आणि दुधाच्या पदार्थाला वाव दिला. असं करत असताना भांडवलाची गरज होतीच. पण मला एक की कोल्हापूर हे मल्लांचं विद्येचं माहेरघर आहे. अनेक मल्ल लोक पुणा, श्रीगोंदा, तळेगाव, दाभाडे, पंजाब, हरियाणा, दिल्ली ह्याकडची मुलं तब्येत सुधारायला येतात. शिवाय इलेक्शनला उभं राहणारे खासदार, आमदारसुद्धा आमच्याकडे तब्येत सुधारायला येतात. ते लोक माझ्याकडे लस्सी प्यायला आल्यानंतर त्यांची एक मी विश्वस्त म्हणून मी काम करू लागले. त्यांनीच मला सुचवलं की रोज बँकेत जाऊन पैसे काढण्यापेक्षा आम्ही तुमच्याकडे पैसे ठेवतो आणि आम्हाला लागेल तसं तुम्ही त्या पैशातनं आमचा जो खर्च आहे तो वजा करायचा आणि आम्हाला बॅलन्स रोज लागणारे खर्च द्यायचे. असं करत मला 4 दिवसात 1.5 लाख रुपये मिळाले त्यांचे. असं करत मला भांडवलाची गरज पडली. मग मी माझ्या व्यवसायाच्या डेव्हलपमेंट्स चालू केल्या. चालू करत असताना 2 मुलं लहान होती. त्यांनाही त्या व्यवसायाचं शिक्षण देत आज म्हणजे इतके की माझं जवळजवळ उद्योजक व्हायचं पूर्ण स्वप्न साकार झालेलं आहेच. आज काय करताय? आज माझ्या दुकानामध्ये स्नॅक्समध्ये साबुदाणा खिचडी इतकी फेमस आहे की प्रत्येक उपवासाच्या दिवशी मला 4 पोत्यांची खिचडी करावी लागते. 4 पोती साबुदाणा लागतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत नॉनस्टॉप गर्दी असते. दुसरं म्हणजे की त्याच्याबरोबर जी चटणी आहे ती फार फेमस झालेली आहे. काही लोक ते चटणीचा स्वाद घ्यायला येतात, काही लोक खिचडीचा स्वाद घ्यायला येतात. आज जवळजवळ नाही म्हटलं तर पूर्ण भारतामध्ये आणि जगभरातील लोक म्हणजे देशी विदेशी पर्यटकसुद्धा आपल्या दुकानाला भेट देतात. आज माझ्या दुकानची जागा वाढलेली आहे. ECF पॅकिंग चालू केलेलं आहे. नवीन तंत्रज्ञान मी आत्मसात केल्यामुळं पदार्थांची गुणवत्ता चांगली आणि शिवाय माफक दर आणि कस्टमरला योग्य सर्व्हिस ह्यामुळं आता आपल्या दुकानचं तर नावलौकिक वाढलेलंच आहे. शिवाय ह्या धंद्यामध्ये माझी 2 मुलंही त्याप्रमाणे त्यांना मी संपूर्ण एज्युकेशन दिलेलं आहे आणि तेही माझ्या धंद्यामध्ये माझ्याहीपेक्षा 2 पावलं पुढं फार इन्व्हॉल्व होऊन ते फार इंटरेस्ट घेऊन काम करतात. तुम्ही एक महिला आहात, तुम्ही किती महिलांना या माध्यमातून रोजगार आणि मी ज्या म्हणजे लस्सीसाठी जे आम्हाला रॉ मटेरियल दूध लागतं तर आमच्या जवळच एक वसगडे म्हणून 80 किलोमीटर एक वसगडे नावाचं खेड आहे. त्यातल्या संपूर्ण गावाला आपण रोजगार देतो. त्यांचं दूध आपण पूर्ण कलेक्शन करून घेतो. डेअरीपेक्षा त्यांना 8 आणे दर जास्त देतो आणि त्या पूर्ण महिलांना मी रोजगार देतो. आज मला त्याच्या शेजारच्या दुसऱ्या गावाची पण रिक्वायरमेंट आलेली की मॅडम आम्हीच एका स्त्रीला हात द्यायचा असतो. त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला आधार द्यायचा, आम्ही तुम्हाला आधार देतो आणि त्याही आता गावांना मी रोजगार द्यायचा प्रयत्न करत आहे. यापुढे तुमची लस्सी ही कोल्हापुरात आहे पण कोल्हापुराच्या बाहेर अजून पसरण्यासाठी तुमचं काय चालतं? मी आता माझा मुलगा त्यासाठी डेअरी टेक्नॉलॉजीसाठी कर्नाल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. तो त्यासाठी मी आता MIDCमध्ये प्लॉट बघते. तो आला की मी मोठी फक्त लस्सी आणि जे बाकीच्या डेअऱ्यांचं नाही, बासुंदी हा कोणत्याही डेअरीचा नाही आहे आणि माझी बासुंदी तर इतकी फेमस आहे. बासुंदी आणि लस्सीचा मला प्लांट घालायचा आणि पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर ते पूर्ण मला एक्सपान्शन करायचं आहे. तुमच्या या व्यवसायाला आमच्या शुभेच्छा. थँक्यू. असंच यश तुम्हाला मिळो आणि अनेकांना रोजगार यातून प्राप्त हो. थँक्यू सर. धन्यवाद. व्हेरी मच.